तर ही आहे या मंडळाची टॉपर. वाव, ती किती छोटीशी मुलगी आहे बघा, न घाबरता उभी आहे. नमस्कार मंडळी, मी कोकणची हर्षू. आज थेट पोचले आहे शहरात एका खास प्रसिद्ध, ज्यांनी गेले कित्येक वर्ष मुंबईमध्ये आपलं नाव गाजवलं, या महिला गोविंदा पथकाला भेट द्यायला. हे आहे ते फेमस झालेलं हिरकणी महिला गोविंदा पथक. त्यांनी गेले कित्येक वर्ष आपल्या धैर्याच्या बळावर मुंबईसारख्या शहरात आपलं कर्तृत्व दाखवून नाव मोठं केलं. तर आपण आज आलोय त्यांच्या त्या कर्तृत्वामागची मेहनत जाणून घ्यायला. तर तुम्ही बघू शकता त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. आपल्याला इथे यायला थोडं उशीर झाला. थराची प्रॅक्टिस करण्याआधी जे त्यांची फिटनेस असते हे आपल्याला कॅप्चर करता आलं नाही. पण तुम्ही न डगमगता न घाबरता अतिशय धैर्याने जे या थरावर थर रचतात त्यावरूनच समजून जा की त्यांनी किती फिटनेस केला असेल. मी सुद्धा एक स्पोर्ट्स प्लेयर होते, त्यामुळे मला चांगलाच अनुभव आहे. दहीहंडीला लागणारी हीच मेहनत कसरत त्या 2-3 महिन्या आधीपासून करत असतात. दहीहंडी हा आता एक सण नसून खेळसुद्धा झाला आहे. कित्येक ग्रुप कॉम्पिटिशनला असतात, त्यावर मात देऊन त्यांनी आज हिरकणी हे नाव मोठं केलं आहे. त्यांच्या ह्याच मेहनतीमागे त्यांच्या प्रशिक्षकांची सुद्धा तेवढीच मेहनत लागते. त्यांना घडवणं हे प्रशिक्षकाच्या हातात असतं. या मंडळाचे प्रशिक्षक आहेत हेमंत दुसार. हे खूप चांगले प्रशिक्षक आहेत. ते स्वतः हा स्पोर्ट्स क्लब चालवतात. स्पोर्ट्स टीचरसुद्धा आहेत. त्याचसोबत ते जिल्हास्तरीय खो खो खेळाचे पंचसुद्धा आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली कित्येक खेळाडू राज्यस्तरीय खेळ खेळले आहेत. त्यातलीच एक खेळाडू मी सुद्धा आहे. तर आमच्या या मेहनतीमागे त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि तसंच त्यांनी हा महिला गोविंदा पथकसुद्धा मोठं केलं आहे. तुम्ही ते बघू शकता की त्यांना थर रचण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि किती प्रॅक्टिस करावी लागते. आपण इथे आता बघू शकतो की माझ्या समोर त्यांनी 5-6 वेळा तरी 5 थर लावले आहेत. त्यात ते थर 5 ते 10 मिनिटं उभे ठेवतात, जेणेकरून मुलींनी जास्त वेळ वजन घेण्याची क्षमता वाढवावी. कामातून शाळेतून थकून येऊन सुद्धा त्या जोशाने प्रॅक्टिस करतात. त्यात काही लग्न झालेल्या मुली आहेत, जॉबला जाणाऱ्या आहेत. बाहेरून स्ट्रगल करून लांब लांब ठिकाणाहून मुली इथे येतात. लांब लांब ठिकाणाहून मुली इथे दहीहंडीसाठी येतात. त्याचं कारण हे गोविंदा पथक आहे. त्यांनी एवढ्या वर्षात मुंबईमध्ये खूप नाव गाजवलं आहे. मागच्या वर्षी त्यांनी 6 थराची दहीहंडी रचली होती. मुलांच्या बरोबरीने आज मुलीसुद्धा आपले कर्तृत्व गाजवत आहेत. हे या पथकाद्वारे आपल्याला दिसून आले. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी मुंबईतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर आपले नाव मोठे करावा. हिरकणी महिला गोविंदा पथक हा नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजला पाहिजे. तुम्ही बघू शकता की त्यांनी न थकता पुन्हा थर रचायला सुरुवात केली आहे. त्यांची ही मेहनत मी तुम्हाला थेट आपल्या व्हिडिओमार्फत दाखवत आहे. तुम्ही सुद्धा दहीहंडीसाठी इच्छुक असाल तर या पथकाला भेट द्या. हा पथक आहे मुंबईमधील कांदिवली वेस्टला समता क्रीडा भवन या स्पोर्ट्स क्लबमध्ये. इथे त्या वरच्या ट्रिपल एक्काची प्रॅक्टिस करत आहे. ट्रिपल एक्का म्हणजे सर्वात वरती जे 3 थर उभे असतात त्या थरात लहान मुलीसुद्धा असतात. आपण पाहू शकतो की त्या न घाबरता कशावरती उभ्या आहेत. आपण बघू शकतो की त्यांचं थर जरी पडले तरी त्या मुली घाबरत नाही. पुन्हा त्याच धैर्याने त्या थर रचायला सुरुवात करतात. कदाचित याच धैर्य क्षमतेमुळे आज हिरकणी हे नाव एवढं मोठं झालं आहे. तर या पथकाची अधिक माहिती आपण येथील खेळाडूंपासून आणि त्यांच्या प्रशिक्षकांपासून घेऊया. तर ही आहे अलका आणि ही खूप लांबून येते प्रॅक्टिससाठी इथे. तर तू कुठून येते? विरारवरून. विरार आणि कांदिवली
मला वाटतं खूप लांबचा प्रवास आहे, एकटीच येते ना, तर तू मला असं म्हणजे काही सांगू शकतेस का तुझं ट्रॅव्हलिंगचं रोजचं काय प्रॉब्लेम असतं किंवा तुला काहीच नाही वाटत की म्हणजे असं किती वाजता येते तू प्रॅक्टिसला? 9 वाजेपर्यंत. आणि रात्री जाते किती वाजता? 10 वाजेपर्यंत एक तास प्रॅक्टिस करते. हां. पोचायला 11:30. 11:30. तरी पण विरारला रात्री 11:30 एका मुलीने जाणं म्हणजे खूप थोडं. पण आवड आहे ना. आवड आहे सो आवड आहे तिथे काय म्हणू शकत नाही. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. हंडीला येऊन कसं वाटतं म्हणजे तुला हंडीमध्ये आधी यायचं होतं की असं तुझ्या मैत्रिणींसोबत असतो आली? बसूनच यायची. आवड आहे तुला आवड आहे. हंडीची? हां. पण इथे अच्छा. आल्यावर आणि आता ती एक पॅशन बनली आहे तुझी? आणि ते इथे आल्यापासून एक सुकून भेटतो की हा मैत्रिणी आहे, सगळं मिळतो, सगळी सोबत असतो, खेळतो, नुसतो. ओके, म्हणजे एक हंडी म्हणजे कॉम्पिटिशन असं नाही ना, तुमच्यासाठी एक पॅशन म्हणून आणि आनंदासाठी करता? ओके, चालेल. चला मग बाय. तर ही आहे या मंडळाची टॉपर. तर तू तुझा अनुभव मला सांग, काय आहे? किती वर्षापासून तू हंडीला येते? मी 2018 पासून येते आणि मी फक्त बघायसाठी आलेली, पण नंतर जेव्हा मला कळालं की वरती चढू शकते मी. म्हणजे तुला आवड झाली, बघता बघता आवड झाली. हां. ओके, तर मग तुला वरती टॉपला राहायला आवडतं? नाही, मला म्हणजे वरती गेल्यावर मी घाबरत नाही, फक्त बिंदास उभी राहते. बिंदास उभी राहते. ओके. आणि तू तेव्हा किती वर्षाची होतीस जेव्हा तू पहिला हंडीला आलेली? 2 वर्षापासून येते. आणि तू कोणावर चढायचीस ते पण सांग. पहिला जे आता व्हिडिओ काढतायत त्यांच्यावर, अजून आहेत पोरी त्यांच्यावर पण चढायची मी पहिला. जिला मी घ्यायची टॉपर म्हणून तिला. तुझा एक्सपिरियन्स काय होते तेव्हा? असायची. माझे एक्सपिरियन्स तर मला खूप म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये होती तर मला हंडीची खूप आवड होती आणि आवड असता असता मग मी म्हटलं की बाबा करूया हे पण. आता बाकी सगळे स्पोर्ट्स मी खेळायचे, मग मला हंडी आवडायला लागली आणि मग असं हंडी मग आम्ही कॉम्पिटिशन म्हणून असं नाही चालू केलं पहिल्याच वर्षापासून, आनंदासाठी म्हणून आम्ही हा आमचा ग्रुप चालू केलेला आणि तिथे पहिलं मीच होती आणि माझ्यावरती मग ही चढायची. सो हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि हा माझाच ब्लॉग आहे हा. तर ही आहे जान्हवी आणि ही पण खूप लांबून इथे येते. तू कुठून येते? मुंबई सेंट्रल. मुंबई सेंट्रल. बापरे, हे विरारपेक्षा पण लांबून येते. तर तुझा अनुभव काय आहे मला सांग. मी आता गेल्या 2 वर्षापासून या पदकात येते. हे माझं 3रं वर्ष आहे आणि मला जवळजवळ एक तासाच्या वर तर जातोच मुंबई सेंट्रलला पोहोचायला किंवा तिथून इथे यायला. पण असं तर काय वाटत नाही, भीती तर वाटत नाही. पण घरी पोहोचेपर्यंत तुला किती वेळ लागतो? मला 12 तर वाजतात. बापरे, म्हणजे थोडं तरी मनात भीती असणार ना 12 वाजेपर्यंत एवढं उशिरा? घरचे ओरडतात का उशिरा गेल्यावर? खास हे मुलींचा हेच प्रॉब्लेम असतं की घरचे फॅमिली खूप ओरडते, कारण की आपण अशा ह्याच्यामध्ये राहतो की म्हणजे आपण अशा फॅमिलीमध्ये राहतो, कन्वर्ट करतो की मुलींना जास्त वेळ रात्रभर बाहेर ठेवणं म्हणजे थोडं प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे थोडं मुलींना हा घरच्यांचा ओरडा खाणे वगैरे असं सगळं प्रॉब्लेम बघावे लागतात. तर मला हे सांग की तुला ह्या मंडळाबद्दल कोणी सांगितलं? मला तर माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं, ती इथेच राहायची आणि दादाशी तर कॉन्टॅक्ट होताच. अच्छा, ओके, चालेल. एकजूट हो आज दिवा देऊ तेज धावल. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली. आता यांची इथे प्रॅक्टिस संपली आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे पथक प्रॅक्टिस संपवत आहे. आता आपली इथे प्रॅक्टिस संपली आहे. एकदम असं शिस्तपूर्ण अशी प्रॅक्टिस होते.
ए हाय करस. तू जाऊ नको, तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मला. तर प्रॅक्टिस झाल्यावर मुलींना दूध आणि केळं वाटप असतं आणि हे आपल्याच ग्रुपतर्फे असतं. समता क्रीडा भवन हे जे क्लब आहे त्यांच्यातर्फे मुलींना दूध वाटप आणि केळा असतो रोज प्रॅक्टिस संपल्यानंतर. कोण? क्रांती गिरकर आपले नगरसेवक आहेत ना, नगरसेवक आहेत ना, हां नगरसेवक विजयभाई गिरकर, क्रांती गिरकर यांच्याकडून आपल्या दहीहंडीच्या मुलींसाठी हे असतं. एवढं प्रॅक्टिस करून काहीतरी प्रोटीन असलंच पाहिजे त्यांच्यासाठी. तर आपण मुलींसोबत आता बोलणार आहोत. तर ह्या सगळ्यात जुन्या इथल्या मेंबर आहेत, तर काय सांगाल मला तुमचं? माझं नाव श्रद्धा परब आहे. मी जवळजवळ जेव्हा आपली ग्रुपची स्थापना झाली 2013पासून तेव्हापासून आहे आणि इथे ज्या आमच्या मुली आहेत त्या कोण कॉलेजवाला आहेत, कोण मॅरिड आहेत, कोण ओके बोला. कोण जॉबला जाऊन येणार आहे आणि जो तो आपला टाईम ॲडजस्ट करून जी आमची प्रॉपर प्रॅक्टिसचा टाईम आहे 9:30चा त्या टाईमला ती लोकं येतात. ओके, तुमचा काय अनुभव, पर्सनली स्वतःचा काय अनुभव आहे ते सांगा. की तुम्हाला म्हणजे असं की हंडीची आवड होती आधीपासून की तुम्ही असंच आलात हंडीसाठी? नाही, हंडीची आवड तर मला लहानपणापासून आहे आणि मी लहानपणी पण जायची. आणि तुम्ही खास कबड्डी प्लेअर आहात ना? Yes. ओके, स्टेट खेळलात का? हो, अच्छा, म्हणजे स्पोर्ट्स पासून तुम्हाला हंडीची आवड झाली आहे. ओके, लहानपणापासूनच मी आणि खेळत बाकी? आहे आणि बाकी मी कबड्डी खेळायची पण काही कारणास्तव आता खेळत नाहीये. जॉब आणि घर मॅनेज करणं खूप डिफिकल्ट पडतं. आणि मला मुलींचा अनुभव सांगा ना की त्यांना जॉब मॅनेज करून परत घरचंही असतं, काही प्रॉब्लेम असतात की काहींच्या घरातले नाही पाठवत वगैरे असं, किंवा काही असं असतं की मुली ग्रुप सोडून जातात, दुसऱ्या नवीन मुली आणणं हे पण खूप पॉसिबल असतं, इम्पॉसिबल असतं हे की म्हणजे काही ठिकाणी नाही भेटत मुली वगैरे असं. तर ते आपण कसं मॅनेज केलं एवढ्या वर्षात? एवढे वर्ष झाली आता या ग्रुपला की खूप मुली येतात, खूप मुली जातात. मोस्ट ऑफ मुली जाण्याचं कारण की त्या मुली वयात आल्यानंतर त्यांचं लग्न होतं. जसं की मी लग्न झाल्यानंतर सांगू नाही शकत की मुलगी आपल्या नियर बाय इथेच कांदिवलीमध्ये राहणारी असेल, कोण गावी पण शिफ्ट झाल्या आहेत. मला टोणे मारू नका. तर मग ते डिफिकल्ट होतं. पण येतात काही मुली विरारवरून पण येणाऱ्या आहेत आमच्याकडे. आणि काय म्हणजे खास ज्या तुम्ही अजूनपासून आहात, जे तुम्ही असं म्हणायला गेलात का, तर ही एक फॅमिली आहे, जो हिरकणी ग्रुप आहे ना, हे एक फॅमिली आहे. म्हणजे फॅमिलीचा पिलर म्हणजे तुम्ही ज्या आधीपासूनच्या तुम्ही जे हे टिकवलं आहे मंडळ आपलं त्या आहात. सो कसं वाटतं तुम्हाला मंडळाबद्दल? खूप छान वाटतंय की कधी 15 वर्ष झाली आज मंडळाला ते कळलंच नाही आम्हाला. ओके, चालेल, चला. बाय बाय. या मंडळाच्या प्रशिक्षक यांच्यासोबत आता बोलणार आहोत. तर या आहेत मंडळाच्या अध्यक्ष, हे प्रशिक्षक आहेत आणि हे सहप्रशिक्षक आहेत. तर तुम्ही मला सांगू शकता की तुम्ही हा मंडळाची स्थापना कधीपासून सुरुवात केली? 2012 पासून या मंडळाची स्थापना केली आहे. मंडळाचं नाव काय ठेवलं आहे? मंडळाचं नाव हिरकणी महिला गोविंद पथक. अच्छा, मग हिरकणी असं नाव तुम्ही का सुचवलं बरं? हिरकणी नाव असं सुचवलं यासाठी की महाराजांच्या काळात जी हिरकणी होती ती गड आपल्या मुलासाठी गड उतरून आपल्या मुलाला दूध पाजण्यासाठी आपल्या घरी आली होती, म्हणजे काळोखाच्या रात्री. तर तिने जे धैर्य दाखवलं, तिने जो साहस केला, तो साहस आपल्या मुलींमध्ये इकडे यावा, त्याच उद्देशाने हे हिरकणी असं नाव ठेवण्यात आलं की त्या हिरकणीच्या नावामध्ये सर्व येऊन जातं. मग आता ह्या मंडळाला किती वर्ष झाले? 2012 पासून आता 2026 आहे. 15 मे. एक 15 वर्ष आपल्या या मंडळाला आता झालेली आहे. अच्छा, मग ह्या 15 वर्षाचा तुम्ही अनुभव काय सांगू शकता की तुम्हाला काही मुली जमवण्यासाठी प्रॉब्लेम झालं का, किंवा मुलींच्या घरचं काही प्रॉब्लेम वगैरे असं अनुभव असं सांगा. अनुभव म्हणजे मुलींना गोळा म्हणजे पहिला तर
सर्व मुलींना संघ गोळा करण्यासाठी खूप म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कठीण काम होतंच, कारण की मुलींना सहसा आताच्या काळामध्ये म्हणजे अगोदरच्या काळापासूनच की मुलींना बाहेर पाठवणं किंवा दहीहंडी करणं हे खूप अवॉइड व्हायचं. आता तरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुलींचे पथक चालू झालेले आहे. पण पहिल्याच्या काळात म्हणजे 2012 आम्ही हा, म्हणजे 15 वर्ष आधी ही कठीण परिस्थिती होती. परिस्थिती आहे की फक्त 20 ते 22 मुली घेऊन आम्ही दहीहंडी पथक चालू केलं होतं. आणि तेव्हाच्या ह्याच्यात ओके होतं, म्हणजे 4 तर पहिल्या वर्षी आम्ही चालू केले, दुसऱ्या वर्षीपासून 5 तर लावतो आणि गेल्या वर्षीपासून आम्ही 6 तर लावतोय. असं मी असं ऐकलं की तुम्ही अजूनपर्यंत न डगमगता न पडता तुम्ही प्रॉपर थर लावताय एवढ्या वर्ष जेवढी दहीहंडी होते तेवढ्या. तर काय वाटतंय तुम्हाला त्याबद्दल? त्याबद्दल म्हणजे न डगमगता त्यासाठी तर आमचा सराव असतो. 1.5 ते 2 महिने ज्या मुली सराव करतात, फिटनेस करतात, म्हणजे त्या अर्ध्या मुली तर खो खो कबड्डीवाल्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही जॉबवाल्या पण मुली आहेत, त्या आपलं जॉब, आपलं कुटुंब, काही तर महिला आहेत, ते आपली मुलं बाळं, आपली फॅमिली हे सर्व सांभाळून इकडे सरावासाठी येतात. त्या 2 महिने ते चांगला सराव करतात. त्या सरावातच पहिला आम्हाला हंडीच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा कॉम्पिटिशन असतात त्या स्पर्धेमध्ये किंवा हंडीच्या दिवशी आम्हाला उपयोग येतो त्या सरावाचा. आणि फिटनेस केल्यामुळे वरती जे चढणारे मुले तिला भीती नाही वाटत की आपण कसं चढतोय किंवा कुठे पाय ठेवायचे, याची प्रॅक्टिस केली जाते 2 ते 1.5 महिने. त्याच्यामुळे त्याचा सराव झाल्यामुळे आपण इझिली त्या मुली 5 तर 6 तर इझिली लावतो. अच्छा, या वर्षीची ही टॉपर आहे का? हो. नाव काय बाळा तुझं? अच्छा, तर तुला वरती चढायला भीती वाटते का? नाही. ओके. तर तुम्ही हा दहीहंडी हा प्लॅटफॉर्म का निवडलात? दहीहंडी हा प्लॅटफॉर्म निवडला यासाठी आहे की आपली ती संस्कृती आहे, आपली संस्कृती जपण्याचं आपलं काम आहे. आपल्या पुढच्या पिढीला ती संस्कृती माहिती पाहिजे, नाही तर सर्वच आपले खेळ किंवा आपले सण आहेत ते कमी होत चालले. म्हणून त्यासाठी आम्ही दहीहंडी हा निवडला. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांचं असं का, तर यासाठी की महिला सक्षम, आजच्या काळात महिला कुठेही सुरक्षित नाही आहे, त्या सुरक्षित व्हाव्या, त्यांच्यात पावर यावी, त्यांना कॉन्फिडन्स यावा, एखाद्याबरोबर लढायला ताकद यावी, त्यासाठी दहीहंडी हा फक्त एक आपण निवडला आहे की त्या ह्याच्यात त्यांचा सरावही होतो, त्यांची चांगली प्रकारे प्रॅक्टिस होते, त्यांची बॉडीही चांगली फिटनेस होते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला उत्तर द्यायचं असेल तर त्या बचाव करायचा असेल तर त्या देऊ सक्षम असणार. ओके, सक्षम असतात त्या. असं चालेल. ही आमची हर्षदा, आणि जिथपासून ती लहान म्हणजे गावी होती, गावावरून इकडे आल्यापासून एक नाही म्हटलं तरी चौथी पाचवीपासून ती माझ्याकडे खो खोचं प्रशिक्षण घेत होती. खो खोची स्टेट प्लेअर आहे, स्वतःहून खो खोची स्टेट प्लेअर आहे. आणि त्याबरोबर जे हंडी पथक 2012ला चालू झालं होतं तिथपासून ते गेली 10 वर्ष ती माझ्यासोबत आमच्या या पथकात होती. वरती डबल एक्का उचलायची, ती घ्यायची, म्हणजे 4थ्या थरात ती असायची, तिच्यावरती 5वा थर असायचा. अशी गेली 10 वर्ष तिने सराव केला आहे. आज लग्न झाल्यामुळे जरा दुरावली आहे, आमच्यापासून लांब गेलेली आहे, म्हणून आमच्यापासून जरा लांब गेलेली आहे. पण किती लांब गेलं तरी आपले मनाने इथेच असते. म्हणजे जेव्हा वेळ मिळतो तरी ती त्यावेळीच आपल्याला भेट देत असते. काही असतात प्रॉब्लेम आपल्याला फोनवर सांगत असते. तशी हर्षा आहे आणि तिच्या ब्लॉगमध्ये आम्हाला तिने घेतलं. मी असं म्हणेन की मी भाग्यवान आहे की मला यांच्यामुळे खो खोचं असं स्टेट खेळायला भेटलं, बाकी सगळे गेम्स वगैरे. आणि हंडीचं यांच्यामुळे मला हंडीमध्ये यायला असं भेटलं, हंडीची आवड झाली. सो असं मी म्हणेन की बाकीच्या ज्या मुले आहेत त्यांनी पण या खेळामध्ये या आणि तुमचा आनंद जोपासा. बाकी सगळ्या गोष्टी करायच्याच, काम जॉब वगैरे असं सगळं करायचं, पण तुमची आवड ही तुम्ही जोपासा, असं मी बाकीच्या मुलींना म्हणेन. थँक्यू. प्रॅक्टिसनंतर त्यांची मजा मस्तीसुद्धा चालू असते. एवढ्या मेहनतीनंतर त्या स्वतःला थकवा न दाखवता मजा मस्ती करत असतात. हेच या पथकामुळे त्यांना भेटते. कामाच्या व्यापातून त्या एकत्र येऊन हे क्षण साजरे करतात. हे पथक एक पथक नसून त्यांची फॅमिली झाली आहे. हा जिव्हाळा, प्रेम त्यांना अनुभवायला मिळतो. म्हणून लांबून मुली या पथकात येतात. मलाही त्यांना भेटून खूप आनंद झाला. पुन्हा एकदा मी या पथकात माझे आनंदचे क्षण माझ्या मैत्रिणींसोबत साजरे केले. मी खूप आभारी आहे की मी या पथकाचा एक भाग होतो.
तर मंडळी त्यांच्या या यशामागची मेहनत मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवायचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.